स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फौजी वाईफ. ही आहे माझी पोरगी. कशी बघते तिला असं वाटतंय मग काय बनवते वो. काय करते तुम्ही? हा इकडे बघ, तू पण बघ ना. बोल हाय हाय. बाय कर त्यांना, बाय कर. बाय. कशी करते ग तू? बघ. बाय बाय बाय. माझ्या पोरगीने बी स्वागत केलेलं आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं की नाव आहे फौजी वाईफ. ते आता तिच्या डॅडीला शोधते. कुठे गेलेत ग डॅडी? डॅडी कुठे गेलेत पिऊ? डॅडी ड्युटीला गेलेत माऊ. बघा तिची करामत चालू झाली. उठताच झोपलेली होती, आता उठली. तर हाय फ्रेंड, स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे की फौजी वाईफ. तर मी तुम्हाला उपाय सांगणार होती. काल माझं व्हिडिओ टाकायचं झालंच नाही, कारण की हिने मला पूर्ण दिवसभर बिझी ठेवलेलं काल. इकडे चला, आता पण मोबाईल मागते, म्हणते मम्मा मला मोबाईल दे. असं ना ग, नंतर देऊ बेटा. तर मी उपाय सांगणार होती की मला एक दीदी भेटलेली. तिने मला सांगितलं की तिने मला माझ्या पोटाची मालिश केली होती. सॉरी, मी नंतर बोलते. तू व्हिडिओ बनवते का आता? टाक मग, चल मी बनवते. चल तुला सांगते. चल मला सांगते मला व्हिडिओ बनवू दे असं. तर एक दीदी भेटलेली होती. तिने मला सांगितलं होतं की मोहरीचं तेल येत नाही, सरसोचं तेल, ते तेल घेऊन तेल गरम करून थोडस त्याची पोटाची मालिश करायला लावलेली. माऊ इकडे ये, चल. मशीन चालू आहे, तिकडे नको जाऊ, चाल. तर तिने मला त्याची मालिश करायला लावलेली. आणि मग आपले पिरियड येते त्याच्या 5व्या दिवसापासून ती मालिश सुरू करायची. पिऊ चल इकडे माऊ. सॉरी, डिस्टर्ब होत असेल तुम्हाला. तर 5व्या दिवसापासून ती मालिश सुरू करायची. त्याच्यानंतर की जसं सकाळी आपण उठल्यानंतर ब्रश पण नाही करायचा, काहीच नाही करायचं. उठल्या उठल्या पोटाची मालिश करायची माऊ. आणि मग ते झाल्यानंतर एक मोठी चपाती करायची. त्या चपातीला एक कडनं भाजायचं, एकाकडनं जसं तसं राहू द्यायचं. आणि त्याच्यावर पण थोडंसं हळद, नमक आणि मोहरीचं तेल, एकदम कोमट कोमट चपाती त्या पोटाला बांधायची 3 वेळेस. आज पुरता एवढंच. मी उद्या तुम्हाला बाकीचं दुसरं नवीन सांगेल, कारण की माझी पोरगी इतकी मस्ती करते ना. माऊ कालच तिच्या पायाला लागून गेलेलं आहे, त्यामुळे तिच्या पप्पाने मला सांगितलेलं आहे की तिच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही असं. पिऊ तर बाय, थँक्स, धन्यवाद.